रामराव साहेब. नमस्कार, बोला की. अहो तुम्हाला ते फोटो पाठवले हो मी आता ग्रुपला आपल्या तुमच्या नंबरवर. बर. मग ते जरा बघून सांगा कसं काय वाटते जरा. म्हणजे तुम्ही फोटो व्हिडिओ पाठवला ते कसं काय वाटतंय बघून सांगायचं का? हो आता माझा तेवढा अनुभव नाही हो, तुम्हाला नाही की बारकावे काय नाही. बर, मग मी ते समोरून बघितलेली आहे का तुम्ही म्हणजे घेतलेली आहे? आपलं ते व्यवहार चालू आहे म्हणजे आवडली जरा जेव्हा वगैरे नाही की बघ तुम्ही सांगता की बारकावे काय आहे काय नाही की मापाला वगैरे नाही का. हा. त्यामुळे तुम्हाला विचारलं की कसं काय काय. पण आता या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायला मला ती वस्तू डोळ्यानं बघावं लागते. हा तेच राहायचं बाकी बात वाटत समोर कळतं. कारण का कॅमेऱ्यातून जे फोटोग्राफी होते ना त्यातून आणि आपण उघड्या डोळ्याने बघतो थोडा फरक राहतोच. लईच फरक राहतो बरोबर आहे. तुम्ही जे अंतःकरणातनं विचारताय त्या अंतःकरणानं माझ्याकडनं उत्तर मिळत नाही. मी काय करणार की तुमचं त्याच्यावर प्रेम आहे किंवा तुमचा व्यवहार चालू आहे किंवा तुम्ही संगोपनाला सुरुवात करणार आहे म्हणून मी निगेटिव्ह मध्ये येणार नाही. आहे बरोबर ते मग थोडी बरोबर आहे. मी पॉझिटिव्हच म्हणणार. मग जे असेल ते मग परत पुढं काय होतंय कोणतरी शहाणा माणूस समोर आला की राज मळग्यान चांगलाय घ्या म्हणलाय आणि ही काय राज मळग्यान बघितलंय का डोळ्याने येऊन समोर म्हणलं तर मी बदनाम होतो. आहे बरोबर आहे बरोबर एकदम. म्हणून थोडं कष्ट आहे, थोडं खर्च आहे, थोडा अंतर पार करावा लागतोय. तिन्ही गोष्टीचा संगम झाल्यावर ओरिजिनल सगळं प्रतिसाद राहतो. आहे ना बरोबर आहे. हा, मी काय देऊ शकतो? तुम्ही माझा मित्र आहे किंवा तुम्ही मला ओळखताय, माझा चॅनल बघताय, मला प्रतिसाद देताय का आवर्जून मला कोणतरी विचारतंय म्हणून त्या आशेपोटी मी उत्तर देऊ शकतो. हा हा पण ते उत्तर कशावरून वास्तव असेल? बरोबर बरोबर. मग तुम्ही ते नाही थोडक्यात सांगता की नक्की हा. तुम्ही व्यवहार झाला होता आम्ही काय खरं थोडी बोलणार तुम्हाला नाही का थोडक्यात नाही असं नाही तुम्हाला समोरचं हे होतं म्हणून. आता तुमच्यासारखे प्रश्न प्रत्येक जण विचारतात. काही जण व्यवहार झाल्यावर विचारतात, काही जण व्यवहार व्हायच्या आधी विचारतात. हा हा एक तुम्ही काय म्हणून विचारता मला, मी एक वेगळा व्यक्ती म्हणून विचारताय किंवा माझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे किंवा माझ्याकडे काहीतरी माहिती आहे किंवा मला काहीतरी समजतंय म्हणून विचारता. बरोबर आहे? आहे ना बरोबर. तुम्हाला आम्ही विचारतो बाबा आपल्याला त्याला एवढं आणि तुम्हाला बारकावे भरपूर आहे तुमच्याकडे. हा. फरक पडतो जरा. मग तोच बारकावा ह्या मोबाईल वरून वापर न करून घेता नशिबानं वास्तव भेट झाल्यानंतर ते वापर करून घेतलेला अतिउत्तम. आहे ना बरोबर आहे. तुमचं कोणतं गाव पडतं म्हणले? माझं गाव मंगळवेढा. तुमचं? माझं इथे पडतं आपलं शिरूर तालुका आहे ना. हा. शिरूर तालुका. शिरूर तालुका, पुणे जिल्हा. हो पुणे जिल्हा आहे. रामदेव गणपती ऐकला समजा तुम्ही? होय होय होय. रामदेव गणपती जवळच आहे. बर बर बर. ते जवळच आहे आपलं. तेव्हा म्हणलं तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही घ्यायच्या वेळेला मी समजा तिथं समोर आहे, त्या वस्तूच्या समोर आहे किंवा तुमच्या जवळ आहे, मग ती उत्तर देण्यासाठी एक समाधान ओरिजिनल राहतं. हा. कारण मी स्वतः मोबाईल वरून कुठं आता अंतर लांब आहे, भरपूर आहे, कुठं आपल्याला लवकर बघायचं होतंय अशा हिशोबाने उत्तर दिलेली आहे ती. पण त्या समोर वेगळ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. हो आहे ना बरोबर आहे. हा. त्यामुळे मी कानाला खडा लावलाय की मोबाईल वरून खरंच आपल्याला खरं ओळखणाऱ्या माणसाला खरं उत्तर देता येत नाही. आहे बरोबर. मोबाईलवर सगळ्या गोष्टी नाही समजत. हा, म्हणजे तुमच्या जबाबदारीवर तुम्ही घेऊ शकता. मी समाधानासाठी तुम्ही त्या मार्गात आहे म्हणजे तुम्हाला कशाला माघारी खेचणार आहे? कारण एक तर गया कापायला चालले त्या मग सांभाळायला घेणार आहे तर घ्याच म्हणणार आहे मी बिनधास्त. हे बरोबर आहे. मग तुम्ही नाही म्हणले तर आम्ही घेणार नाही मग परत इकडे तिकडे होणार. बरोबर आहे. बरोबर आहे का? आहे बरोबर ना. हा, मग मी नेहमी काय सांगत असतो की प्रत्येकाच्या आयुष्यातलं कष्ट खूप महत्वाचं आहे. हा बरोबर. माझ्या आयुष्यातलं सुद्धा कष्ट खूप महत्वाचं आहे, तुमच्या आयुष्यातलं सुद्धा कष्ट खूप महत्वाचं आहे. मग त्या तुमच्या आयुष्यातल्या कष्टानं मोबाईलवरनं उत्तर मिळवून जर वस्तू घेतला चुकला तर आहे ना बरोबर. किंवा समजा ती वस्तू योग्य आहे आणि मोबाईलवरून मी काहीतरी उत्तर दिलं तर आणि जर तिथं वेगळंच काहीतरी असलं तर आहे ना बरोबर. जर इकडे नाही असं म्हणजे माझी उत्तर देऊन तुम्ही घेणार आणि परत तिथं खरंच वेगळं काहीतरी असलं तर ते तुम्ही फसल्यासारखं होणार. हो बरोबर तेच आहे. कारण देवा लोकांनी मला न भेटता किंवा मी लोकांना न भेटता मोबाईलवरून गैरसमज करून माझ्या विरोधात लोक जातील भरपूर. आहे ना बरोबर. मग ते थोडक्यात तुमचं नाव बदनाम झालं सारखं मग. हा, आता मी काम करतोय कशासाठी, तुम्ही कशासाठी माझ्याकडे आशा करताय? एक चांगलं म्हणूनच ना. हा हा मग तेच चांगलं समोरासमोर घडावं असं माझं मत आहे बघा, बाकी काय. हा समोर समोर असं बोलतात नाही पटकन डायरेक्ट पटकन. हा,
मग मी काय करतो, मी माझ्या व्हिडिओ मधून मी डोळ्यासमोर वस्तू बघितलेली आहे म्हणून मी डायरेक्ट बोलतो. हा हा हा. त्या वस्तूच्या समोर बोलतो, व्हिडिओ मध्ये बोलतो. मी काय कोणाला उद्देशून बोलत नाही नावं ठेवायच्या. सरळ आहे गोष्ट डायरेक्ट. पण ती ऐकणारा गैरसमज करून घेतो आणि विरोधात जातो माझ्या. काय ना बरोबर नाही जे आई काय बोललं जाऊ दे विरोधात काय आपण खरं बोललेलं खऱ्याला काय मरण. नाही, एक भाग सांगितला हो, पण जे विरोधात जातात ना त्यांनी सुद्धा भेट घेतलेली नसते आणि जे उत्तर विचारतायत त्यांनी सुद्धा भेट घेतलेली नसते. काय ना बरोबर. जाऊ दे आपलं काम आपण इमानदारी करायचं बाकीचं काही नाही. हा, मग जेव्हा भेट होईल डोळ्यासमोर एखाद्या घटनेची गोष्टीची त्याला प्रतिसाद मात्र मी सडेतोड देणार. हा हा नक्की नक्की येणार आहे आम्ही आता पुढल्या महिन्यात तिकडे मंगळवार तुमची नक्की भेट घेऊ. चालेल चालेल. हो चालेल. तुम्हाला पसंत पडली असेल, तुम्हाला खात्री लागली असेल किंवा तुमच्या भागात माझ्यासारखा कोणी सांगणारा माणूस असेल ना, बिनधास्त त्याला विचारून उत्तर जर भेटलं तर बिनधास्त घ्या. हा हा हा. हा, आणि नसेल तर जेव्हा मग आपली गाठभेट होईल तेव्हा एखादी गोष्ट घडवायची असेल तरी घडवू शकता. काय ना नक्की बघू तुमची नक्कीच भेटू आपण. आता येणार नाही पुढल्या महिन्यात तिकडे. हा हा. मार्च महिन्यात शेवटला येणार नक्कीच भेटू आलं. चालेल. कारण एखादी वास्तव गोष्ट समजून त्या गोष्टीचा वापर करा. हा बरोबर. समोर मी नेहमी सांगत असतो, एखाद्याच कौतुक करायचं ना, तुम्ही वास्तव अभ्यास करून वास्तव जाणून कौतुक करा. हा बरोबर. एखाद्याला नावं ठेवायचं ना, तुम्हाला एखाद्याला नाव बदनामी करायचं नाही, जातीनं त्या गोष्टीचा आईबाप शोधा, जातीनं ती गोष्ट जाणून घ्या मग नावं ठेवा. हा बरोबर. पूर्ण माहिती असल्याशिवाय काय बोलण्यात माझं नाही. हा, आज लोक हेच करतात ना, कोणाचं तर नाव बदनाम करायला बघतात आणि कुठं गावतोय सापडतात बघतात. मग तुम्ही समजा मी आता तुम्हाला जर उत्तर दिलं आणि उद्या तुमचंच मन नाराज झालं तर मलाच पकडणार ना तुम्ही. हो बरोबर आहे. मग तुम्हाला दोष दिल्यासारखं होते. मला दोष दिल्यानंतर तुम्ही काय करणार, तिसऱ्या मित्राजवळ म्हणणार आईला राजमळगेने आम्हाला असं असं सांगितलं म्हणून आम्ही वस्तू घेतली आणि वस्तू अशी निघाली म्हणणार तुम्ही. हा बरोबर आहे. परत तो काय करणार, तिसरा मित्र माझं नाव खराब करण्यासाठी तो स्टेटसला टाकणार. काय, माझं नाव बदनाम करण्यासाठी तो काय करणार, स्टेटसला, इंस्टाच्या स्टोरीला, फेसबुकला तो मेसेज टाकणार. बरोबर. इकडे तिकडे थोडक्यात म्हणजे नाव खराब झालं. पण जातीनं आपल्या तिघाची समोरासमोर काय घटना नसते, भेटच नसते. मग चार जे घेणार आहेत ना तुमच्यासारखे विचार, ते चार पण फसून जातात परत. हा म्हणजे ती पण विचारू नको. हा, म्हणून जोपर्यंत खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनल बारकाईने सांगतोय ना दादा, बारकाईने विचार करा. खिलार दुनिया वाटते तेवढी सोपी नाही. नाही वाट तेवढं सोपं नाही देत राहायचं. तुम्हाला गाडी घ्यायला सोपं वाटते, बंगला घ्यायला सोपं वाटते, बँक कर्ज देते, मित्र पैसे देतो, त्यामुळे तुम्ही पाहिजे तशी गोष्ट घडवू शकता. पण खिलारची गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. मी हात जोडून सांगतोय, हे कळणाऱ्याच काम आहे. काय ना कळलं नाही एवढं सोपं नाही. हा, बघा तुम्ही बारीक विचार करा. तुम्ही एक प्रश्न विचारला आणि तुम्हाला एवढी मी बडबड केली. नाही बरोबर काय तुमच्या अनुभवी काय माहिती माहिती असते माणूस बोलतो. हा, मग मी सांगितलेलं सगळं चर्चा म्हणा, संवाद म्हणा, मी जे दिलेलं उत्तर तुम्हाला योग्य वाटतंय का बघा. तरी पण मी फोटो व्हिडिओ बघून मी सांगणारच आहे मला जे काय वाटलं ते. पण मी निगेटिव्ह उत्तर देऊ शकत नाही मोबाईल मधून, पॉझिटिव्हच देणार. काय बरोबर आहे. हा, का तू खरं बोलायचं माणूस मोठं म्हणलं, तुम्ही खरं सांगितलं बाहेर काय आहे डायरेक्ट. हा, ठीक आहे. तुम्ही घेणार आहे, तुमचं पण भलं होणार आहे, तुमच्या दारात शान गवतार पडणार आहे, ते देणाऱ्याच पण भलं होणार आहे, देणारे 102 रुपये पडणार आहे, त्याच्यामुळं दोघांचं भलं होणार आहे ना मी पॉझिटिव्ह उत्तर दिल्यावर. काय ना बरोबर आहे. पण काय चुकलं तर तुम्ही नाव कोणाला ठेवणार, मलाच ठेवणार ना. हा तेवढं आहे. आणि तुमच्या जवळचाच मित्र माझा विरोध असतो कोणतरी. काय बरोबर आहे. आणि तो तुम्ही त्याला सहज मेसेज सांगितला की तो डायरेक्ट इंस्टा स्टोरी, फेसबुक, युट्यूबला टाकाय मोकळा झाला. राजमळगेनं असंच केलं आणि राजमळगेमुळे असं झालं. हा हा, मग हे कोण सांगितलंय तुम्हाला कुठं करा मोबाईलवर. हा ते तर आहे. घडलंय असं काय. हा, बाकी तुमचं बरे वगैरे. होय. बघू आल्यानंतर आम्ही येणार पुढल्या म्हणजे आलं तुम्हाला 100% फोन केला मंगळवाड्याला. चालेल. हो, सतीश अण्णाच्या तिथून किती लांब राहतो तुमचं काय होंडराव त्यांच्यापासून? सतीश अण्णा होंडराव यांच्यापासून जवळपास आम्ही बघा एक 25 किलोमीटर अंतरावर आहे. हाय जवळपास मग एवढे काय लांब नाही. हा, मग तिथे आला होता का तुम्ही अगोदर? एकदा आम्ही 2-3 वर्षापूर्वी गाय भरली होती आम्ही. त्यांच्याकडे भरली होती यार गाय 2-3 वर्षापूर्वी. बर. त्यांना विचारलं असतं तरी पण त्यांनी सांगितलं असतं. हा.
हम्म. तेव्हा रात्री झालतो नेमकं. रात्री काय आम्हाला रात्री अंदाज कुठं आलो कुठं नाही. रात्री काय बोलली रात्री रिटर्न झालतो. नाही बरोबर बरोबर. आता येणार आहे बरं. आता इकडे जायचं खाली म्हणून जरा खाली हातली वगैरे सांगली तिकडून कोल्हापूर मार्गे आपलं परत रिटर्न यावं म्हणून 2-3 दिवस जरा. हा हा हा. तर फिरल्याशिवाय जरा चांगल्या माहिती पण कळत नाही. हो हो. चालले आमचे फिरायचं म्हणून बघू मग. बरोबर बरोबर. हो चालेल ठीक आहे. चालेल ठेवू. होय होय.